प्रणम्य शिरसा देव गौरीपुत्रं विनायकं भक्तावासः स्मरे नित्यमायुः कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णं पिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननम्। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सफर सालाच्या आणखी एका व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपल्याला मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळालं असेल की आम्ही गणपतीची खरेदी करायला गेलो होतो आणि या व्हिडिओमध्ये आता आपण गणपतीची पूर्ण तयारी म्हणजे डेकोरेशन वगैरे पूर्ण करायला सुरुवात केलेली आहे। आपण सिंपल डेकोरेशन करणार आहोत, काही आयडियाज आहेत आधीपासूनच्या, पण कसं गणपतीचं डेकोरेशन करतो आणि काय काय तयारी करतोय ते ह्यात तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये मिळेल। तर व्हिडिओला पूर्ण बघा। आणि मी बघतोय की बरेच लोकांनी अजूनपर्यंत सबस्क्राइब नाही केलेले आहे, तर सबस्क्राइबचं बटन दाबा। व्हिडिओच्या खाली तुम्हाला सबस्क्राइबचं बटन दिसेल, जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओज तुमच्या मोबाईलवर जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हे 1.5x ची पट्टी घेतली असलीवाली आपल्या मेन डेकोरेशनच्या फ्रेम बनवायला। डायरेक्ट लाकडाच्या वखारीत झाले। हाँ 8 फीट से ज़्यादा ही है। वो 8 फीट पे मार देना तो मेरे को बराबर हो जाएगा। हे एकंदरीत अशी आता फ्रेम ठोकलेली आहे। ही साईज आहे पूर्ण 4 फूट। टेबल जो आहे टेबलाची साईज आहे 4 फूट। आता ऑलमोस्ट 12 वाजलेत आणि 12 वाजता आम्ही डेकोरेशन करतोय कंप्लीट। आपल्या नेहमीप्रमाणे एकदम लास्ट मोमेंट लास्ट नाईटलाच डेकोरेशन रेडी होतं, त्याप्रमाणे हे असे आता 4 फूट उंची आणि 4 फूट रुंदी अशी फ्रेम उभी केली आहे। या फ्रेमवर आता आपण कपडा लावणार आणि यांना सपोर्टसाठी हा ट्रायंगल टाकला आहे। ह्या ट्रायंगलने सपोर्ट राहील, म्हणजे ती फ्रेम पुढे नाही येणार चुकून। तर आता काय केलेलं आहे, ह्याला अशा प्लेट्स पाडून पडदा लावला आहे। आता हा सेटअप लावला आहे। याचा माप कसं घेतो आहे मी, आता ही इथे पिन मारली आहे। ह्याचं माप कसं घेतो आहे मी, आता इथे पिन मारली आहे। या पिनपासून हा जो स्ट्रॅपलर आहे तो मी आडवा ठेवून इथे बोट ठेवतो आहे, ठीक आहे। ह्या बोटापर्यंत अंदाजे एक हे लावतो आहे मी, इथे एक स्टॅपलर मारतोय। त्याच्यानंतर परत एक ह्या निर्या पाडण्यासाठी परत एक इथे एक स्टॅपलर मारतोय आणि मग ह्याला मी इकडे घेतल्यावर ह्याला फिक्स करण्यासाठी आणखी एक स्टॅपलर मारतोय।
आज अशी फ्रेम उभी केली आहे. टेबल लावलेत पप्पांनी आज कामावरून येईपर्यंत आणि टेबल लावून ही फ्रेम उभी केलेली आहे. आता पुढचा वरचा एक पडदा मारायचा आहे, तो पडदा मारायला आता आम्ही घेतो आहे. आणि टेबल पण प्रॉपर सेट करून ही फ्रेम आहे टेबलावर फिक्स करून टाकायची आहे. आणि बाकीची जी कामं आहेत ती करून टाकायची आहेत. पेपर लावणे, परत लायटिंगची कामं आहेत ती लायटिंगची कामं पण करायची. पडद्याची सेकंड लेअर चालू आहे. हा समोरच्या लेअरचा पडदा आहे आणि ह्याला पण आपण सेम कालच्यासारखाच, फक्त आज काय करतो आपण इथून न घेता ह्याला वरतून निर्या पाडायला घेतो, प्लेट्स पाडतो आहे. म्हणजे हा समोर दिसणार आहे, कारण हा पाठीमागचा कवर होणार, तर हे काय तसं पण दिसणार नाही आहे. आणि हा समोरच्या निर्यांसाठी वरतून आपण हे करतो. तर आता ही पडद्याची अशी डिझाईन केलेली आहे. वरतून निर्या पाडल्या आणि खाली त्या निर्यांना पकडून इकडे स्टेपल केलेलं आहे. आणि ह्या घंट्या आहेत, तर ह्या घंट्या लावल्यात, वरती 6 आहेत तुम्ही बघू शकता. ते यावरती 6 आहेत. आणि ही गोष्ट आहे ही आपण आणली आहे लालबागवरून, चिंचपोकळीवरून. ज्या दिवशी आपण गणपतीचा व्हिडिओ बनवायला गेलो होतो त्या दिवशी ही गोष्ट आणली आहे. आणि आता एकंदरीत समोरून असा बॅकड्रॉप दिसतो आहे. तर हे बॅकड्रॉपच असणार आहे, खाली पेपर लावून मग पूर्ण डेकोरेशन रेडी. आता लायटिंगचं काम चालू आहे. इकडे लायटिंगचा आमचा दादा करतो आहे, मंडळाचे मेन अध्यक्ष लायटिंगचं काम करतात. आत्ता सगळ्यात लेट आलेले आहेत आणि ते येऊन करतात. आणि हा काय कामाचा नाही, हा फक्त हे घेऊन बसला आहे. सकाळपासून फक्त पप्पा मेहनत करतात. पप्पा हाय करा. सकाळपासून फक्त पप्पा मेहनत करत आहेत आणि पप्पाच काम करत आहेत सगळं. पप्पांनी टेबल लावलं आहे आणि आपली भावकी आलेली आहे. भावकीला पण थोडीफार कामं दिलेली आहेत ती वाटून, त्याने करून मोकळा झालेला आहे. डेकोरेशन पूर्ण रेडी झालं आहे. वायरिंगचा सेटअप चालू आहे. वायरिंगसाठी आम्ही खास पुण्यावरनं माणूस बोलवला आहे. तो माणूस वायरिंग करतोय. नमस्कार मंडळी. तर सर्वांना सर्वात आधी गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. काल आपण डेकोरेशन बनवलं आणि आज गणपती बाप्पा आलेले आहेत. तर गणपतीचा आगमन सोहळा आता झालेला आहे ॲक्च्युली. आणि मी तुम्हाला त्याच्यानंतर हा इंट्रो शूट करतोय. तर गणपतीचं आगमन कसं झालं, काय झालं ते तर तुम्हाला मी दाखवेनच. तर काल संध्याकाळी पूर्ण रात्री बॅटरी डाऊन झाली होती डेकोरेशन करून, त्यामुळे जास्त काय बोलता नाही आलं. पण ती कशी एक ओढ पण असते ना आपली, गणपती बाप्पा येणार आहेत आज घरी, तर त्या ओढीमुळे एक रात्रीपर्यंत आम्ही काम केलं आणि पूर्ण डेकोरेशन कंप्लीट केलं, जे तुम्ही आता बघितलात. आता आम्ही गणपती घेऊन आलेलो आहोत. तर गणपती आणल्या आगमनाचा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा आणि गणपतीचं डेकोरेशन पण बघा की गणपती बसल्यानंतर कसं डेकोरेशन वाटतंय आणि काय वाटतंय. तर काही सिनेमॅटिक शॉट फक्त आणि फक्त तुमच्या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, उंदीर मामा की जय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.
कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हा? एकदम शॉर्ट अँड सिम्पल व्हिडिओ होता डेकोरेशन आणि गणपतीचा. तर गणपती बाप्पा आलेले आहेत, आता 5 दिवस पूर्ण गणपती गौरी विसर्जनपर्यंत असणार आहे. तर तुम्हाला गौरी विसर्जनपर्यंतचं पण ते ब्लॉग एक बनवून टाकेन मी. पूर्ण 5 दिवसाचा एकच ब्लॉग बनवेन जो विसर्जनासोबत ऍड करू शकतो किंवा मी वेगळा पण टाकेन. त्या व्हिडिओसाठी वाट बघत राहा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खातपीत मजेत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओमधला कोणता पार्ट आवडला किंवा गणपती बाप्पा मोरया म्हणून फक्त कमेंट केली तरी पण चालेल. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.